सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण ट्युटोरियल आणला आहे भारतीय स्वातंत्र्य दिनावरती. त्यामध्ये तुम्हाला 4 PSD फाईल मिळणार आहेत. पुरे म्हणजे एकदम बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण सगळं एडिटेबल आहे. त्यात सर्व PNG वगैरे मर्ज वगैरे करून काही बाकीच्यांसारखं आपण देणार नाही तुम्हाला. आपण 4 डिझाईन केलेले आहेत, त्याच्या 4 PSD फाईल तुम्हाला मिळतील. पासवर्ड 1 स्टेप मध्ये व्हिडिओ मध्ये दिसेल. बोलून सांगितलेला नाही. खूप जण विचारत आहे की तुम्ही पासवर्ड बोलून सांगताय. आपण पासवर्ड बोलून नाही सांगत, आपण व्हिडिओ मध्ये दाखवतो. 1 स्टेप मध्येच पासवर्ड असणार आहे. चला आपण एक्सप्लेन ला सुरुवात करूया. आपल्या डिझाईनला हे पहिली डिझाईन आहे. आपण इथं रेड कलरचा ग्रेडियंट घेतलेला आहे, बघू शकता. नंतर त्याच्यावरती आपण एक AI इमेज जनरेट केलेली आहे, जे भारताचे डॉक्टर आहेत, स्टुडंट आहेत, बाकी पोलीस आहेत, इंडियन आर्मी आहेत, जे रक्षक, त्यांचा आपण इथं ऍड केलेला आहे. त्यानंतर आपण एक स्पॉट मारलेला आहे, त्याला ओव्हरलेल टाकलेला व्हाईट कलरचा स्पॉट. नंतर आपण खालतून एक रेक्टँगल घेतलेला आहे, त्यावरती आपण एक इमेज घेतलेली आहे, जो रेड फॉर्ट आहे दिल्ली जातेची, आणि त्याला आपण व्हाईट केलेला आहे ब्लू सॅच्युरेशन. आणि फक्त आपला जो इंडियन फ्लॅग आहे तो ऍक्टिव्ह केलेला आहे. नंतर त्याच्यावरती आपण एक थोडा ऑरेंज कलरचा शेप घेतलेला आहे. नंतर इकडून आणि इकडून जे फायर एलिमेंट आहे, फायर म्हणजे हे विमान आहे, विमान एलिमेंट हे ऍड केलेलं आहे. साईडला आपण एक फ्लॅगचा PNG ऍड केलेला आहे. इथं आपण कबूतर, एक 2 PNG ऍड केलेला आहे, कबूतर. त्यानंतर आपण टेक्स्ट घेतलेला आहे, भारतीय स्वातंत्र्य दिन, अनेक देवनागरी एक्स्ट्रा बोल्ड फॉन्ट आहे हा. त्यानंतर सर्व भारतवासियांना तेच केलेलं आहे आपण. या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नंतर आपण एक फ्लॅग ऍड केलेला आहे इथं. नंतर आपण डिझाईन मर्ज केलेली आहे. इथं तुम्ही क्लायंटचा फोटो वगैरे सर्व टाकू शकता. हे जे आहे हे 2 नंबरची डिझाईन आहे. इथं आपण एक स्काय बॅकग्राऊंड घेतलेला आहे. स्काय बॅकग्राऊंड घेतलेला आहे, त्याला थोडं नॉर्मली ब्लर मारलेला आहे. इथं 2 स्पॉट मारलेला आहे, आपण त्याला इरेज केलेला आहे, मास्क लावलेला आहे. आणि जो सॉफ्ट ब्रश आहे आपला, त्याने असा इरेज केलेला आहे. त्यानंतर आपण एक ग्रीन कलरचा शेप घेतलेला आहे, त्यावरती आपण एक स्पॉट मारून त्याला ओव्हरले टाकलेला आहे. ते फुटर साठी टाकले आहे, तिथं थोडं लाईट ऍडजस्ट करायसाठी हे आपण फुटर ऍड केलेलं आहे. नंतर आपण PNG घेतलेली आहे, AI जनरेटेड आहे, AI ने बनवून घेतलेलं आहे. हे AI ने बनवून घेतलेलं आहे. आपण लवकरच रेकॉर्डेड क्लास प्रोव्हाइड करणार आहे, एकदम लो प्राइस मध्ये. पूर्ण 30 दिवसाचा क्लास असणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स. त्याच्यात AI वगैरे सर्व येणार आहे. क्लासची इन्फॉर्मेशन आपल्या इंस्टा ID ला लवकरच मिळून जाईल तुम्हाला. त्यासाठी आपल्या इंस्टा ID ला बायो मध्ये, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकलेली आहे, सर्वांनी फॉलो करून घ्या. त्यानंतर हे कबूतर PNG हे पण AI ने जनरेट केलेली आहे, होऊ शकतं. तिला तिरंगा फ्लॅगचा कलर आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिन, आपण हा एक इन्फिनिटी 36 नंबरचा फॉन्ट घेतलेला आहे. तिने याला वरती सर्व याला ग्रेडियंट मारले आहे, फक्त अलग अलग कलरचे मारले आहे. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. साईडने आपण काही PNG वगैरे ऍड केलेले आहे, त्याला इरेज केलेला आहे. इथं आपण क्वेट्स घेतलेला आहे. नंतर लोगो आणि आपले डिझाईन बघू शकता. हे तिसरी डिझाईन आहे. हे एकदम शार्प डिझाईन केलेले आहे आपण, म्हणजे हे एकदम कमी टाइम मध्ये डिझाईन केलेले आहे आपण. मी काय केलं आहे, एक तिरंगा बॅकग्राऊंड घेतलेला आहे, बघू शकता. तिरंगा कलरचा बॅकग्राऊंड घेतलेला आहे, त्याला व्हर्टिकल केलेला आहे, जो डुप्लिकेट करून. इथं आपल्याला ग्रीन कलर पाहिजे होता, खालती आपला पूर्ण व्हाईट येणार आहे, त्यासाठी इथं स्पॉट मारलेले आहेत टेक्स्ट विजिबल करायसाठी. इथं इंडियन आर्मी ब्लेंड केलेलं आहे, इथं पण इंडियन आर्मी ब्लेंड केलेलं आहे. नंतर आपण ही PNG AI ने जनरेट करून घेतलेली आहे, त्याच्या खाली आपण शॅडो मारलेला आहे. नंतर आपण ही PNG ऍड केलेली आहे, तिरंगा, काईट आहेत ते काईट वगैरे, पतंग वगैरे. नंतर आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस, जे फ्लॅग मध्ये कलर असतात 3, भगवा, निळा आणि हिरवा, आपण ते 3 कलर इथे यूज केलेले आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे टेक्स्ट ऍड केलेलं आहे, त्याच्यावरती आपण क्वेट्स ऍड केलेला आहे.
त्याच्यावरती आपण ते जे या डिझाईन मध्ये PNG ऍड केलेले होते ते ऍड केलेले आहे. नंतर खाली आपण एक शेप घेतलेला आहे ग्रीन कलरचा, त्यावरती आपला फुटा आणि थोडे शेप वगैरे ऍड केलेले आहे. इथं पण हा शेप तुम्ही काढून पण टाकू शकता तुम्हाला टाकायचा नसला तर. जागा तो ठिकाण वाटत होती म्हणून टाकलाय तिथं. नंतर लोगो फायनल टच. आपल्या झाल्या 3 PSD आणि हे आपली व्हाईट मध्ये घेतलेली आहे आपण 4थी PSD. आपण एक व्हाईट कलरचा टेक्स्चर घेतलेला आहे, त्याची ऑपोसिटी आपण एक 50% पर्यंत घेतलेली आहे, 40 पर्यंत. इथं आपण जे विमान वगैरे असतात ते तिरंगाच्या याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत एलिमेंट आणि त्यालाच व्हर्टिकल करून इथं ऍड केलेलं आहे. खाली आपण फुटर घेतलेला आहे, इथं शेप आणि फुटर. नंतर आपण PNG घेतलेली आहे, इथून त्याला मी मास्क लावून इरेज केलेला आहे. आता टेक्स्ट तिथं येणार आहे. इथं कायचे एलिमेंट, इथं ते पक्षीचा एलिमेंट आणि इथं हे सर्व टेक्स्ट घेतलेलं आहे. तर भारतीय स्वातंत्र्य दिवस, भारतीय स्वातंत्र्य दिना हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेवू माथा. आपण क्वाट्स ऍड केलेला आहे. इथं थोडी जागा शिल्लक होती तर PNG ऍड केला आहे आणि इथं आपण हे शेप ऍड केलेले आहेत, काही लोगो आणि फायनलची बघू शकता. 1, 2, 3 आणि 4 PSD फाईल तुम्हाला एकदम फ्री मध्ये मिळणार आहे. तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये दिसलेला असेल, त्यामध्ये 1 स्टेप मध्येच पासवर्ड होता. पासवर्ड टाकून फाईल एक्स्ट्रॅक्ट करा आणि काही प्रॉब्लेम आला तर मला डायरेक्ट व्हॉट्सअपला DM करा, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, आपल्या इंस्टाला फॉलो करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.